राम राम शेतकरी मित्रांनो, यशराज ॲग्रो फार्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज गुढीपाडवा, हिंदू नवीन वर्ष। तुम्हा सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या शेडवरती आज हायड्रोपोनिक सेटअपचं इन्स्टॉलेशन करण्यात आलेलं आहे। गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर इन्स्टॉलेशन झालं ही एक खूपच आनंदाची गोष्ट आहे। आपल्या कोंबड्यांसाठी आणि शेळ्यांसाठी आता चाऱ्याचा प्रश्न मिटला। हे बघू शकताय तुम्ही, आपल्या सेटअपचं पूजन चालू आहे। काही जणांसाठी ही एक विकत घेतलेली वस्तू असेल, पण आपल्यासाठी हे एक स्वप्न आहे। आपल्या स्वप्नाची पायाभरणी आहे। आपल्या व्यवसायात येणारा हिरव्या चाऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न या सेटअपमुळे कमी होणार आहे। आपला हा सेटअप सोलारवरती चालणार आहे, त्यामुळे लाईटीचीही आपल्याला गरज नाही। आता यात 24 ट्रे आहेत। आता यात आपल्याला दररोज 50 ते 60 किलो चारा मिळू शकतो। जसं मोड आलेले खाद्य म्हणजेच मटकी वगैरे आपल्या शरीरासाठी जसे फायदेशीर आहे, त्याच पद्धतीनं हायड्रोपोनिक चाऱ्यामध्ये जे चारा तयार होईल तो जनावरांसाठी मोड आलेल्या मटकीप्रमाणेच आहे। मुरघासाला एक उत्तम पर्याय आहे हा। मुरघास खर्चिक असतो। मुरघासासाठी आपल्याला 8 ते 9 रुपये खर्च येतो। आता या सेटअपमुळे आपल्याला 2 ते 2.5 रुपये किलो हिरवा चारा मिळणार, ज्या चाऱ्यामुळे आपल्या जनावरांचे फॅट वाढणार, दूध वाढणार। 25 रुपये किलोच्या मकापासून आपल्याला जवळजवळ 15 ते 18 किलो चारा मिळू शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे सोलार पॅनलवर चालत असल्यामुळे लाईटीचीही गरज नाही, तो खर्चाने बचतच आहे। आणि पाण्याचीही बचत। दिवसाला 20 लिटर पाणी पुरेसं आहे याला। माती विना शेती हेच कॉन्सेप्ट आहे। यातून निघालेला चारा थोडाही वाया जात नाही, कोणत्याही जनावरांसाठी चांगलंच आहे। इथे साईडला मोटर, स्टार्टर, टायमर सगळ्या गोष्टी एक साईडला आहेत। सोलार पॅनलवरती बसवलेला आहे। यात आपण आता मका किती टाकणार, दररोज किती चारा निघतोय आणि चारा वाढतोय कशा पद्धतीने हे आपण पुढे बघूच। हा फुटबॉल एका ड्रममध्ये सोडायचा। आपण आता सध्या डेमोसाठी बकेट घेतलेला आहे इथं, आणि आता आपण फोगर चालू करून बघू। तर प्रत्येक कप्प्यामध्ये 2 फोगर दिलेले आहेत, असे 6 फोगर आहेत इथे। आणि इथं एक खाली स्विच दिलेला आहे, हे स्विच ऑन केलं। परत इथं टायमरसाठी एक स्विच आहे, हे पण ऑन करू। इथं बघू शकता तुम्ही टाईम, हा ऑन टाईम आहे 40 सेकंद आणि ऑफ टाईम आहे 2 तासाचा। हा टाईम आपल्याला कमी जास्त पण करता येतो। आता 40 सेकंद हे फोगर चालणार आणि 2 तास बंद राहणार, त्यामुळे पाण्याची बचत। आता बघू शकता इथं कसे तुषार उडत आहेत। हे फोगर आपले चालू झालेत आता। हा एक कप्पा, इथे वरती एक कप्पा आहे आणि हा खालचा कप्पा। असे फोगर लावलेत प्रत्येक कप्प्यामध्ये 2 फोगर। सगळीकडे समान पाणी पडतंय। हा पूर्ण आपला सेटअप 24 ट्रे, 3 कप्प्यामध्ये म्हणजे 8 ट्रे आहेत। 40 सेकंद झालेले आहेत, आपलं फोगर बंद झालेलं आहे। म्हणजे बघू शकता तुम्ही ट्रेमध्ये कसं पाणी झालेलं आहे। आणि या ट्रेला खाली यायचं असल्यामुळं जास्त झालेलं पाणी खाली निघून जातं। आणि आता हे सिस्टम 2 तास बंद राहणार। हा सेटअप तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।